नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 24 एप्रिल 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? खालीलपैकी कोणाला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 2026 या वर्षासाठी यंग ग्लोबल लीडर म्हणून मान्यता दिलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, जय शाह असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? जय शाह असं त्यांचं नाव आहे. 2026 या वर्षासाठी यंग ग्लोबल लीडर म्हणून मान्यता दिली आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारतीय पंचायती राज दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आजच्याच दिवशी म्हणजेच 24 एप्रिलला दरवर्षी या ठिकाणी भारतीय पंचायती राज दिवस म्हणून आपण साजरा करतो. क्लिअर? आजच्याच दिवशी आपण या ठिकाणी हा दिवस साजरा करतो. या दिवसाबद्दल काही 4-5 पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या. पहिली गोष्ट, इतिहास काय? तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील पहिली पंचायत राज व्यवस्था सुरू झाली. संविधानिक दर्जा, दुसरा पॉईंट लिहून घ्या. 24 एप्रिल 1993 रोजी 73वी घटनादुरुस्ती लागू झाली, ज्यामुळे पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक मान्यता मिळाली. पहिलं पाऊल लिहून घ्या. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 24 एप्रिल 2010 रोजी पहिला राष्ट्रीय पंचायती राज दिवस म्हणून घोषित केला. आणि हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय? तर स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करणे, सत्तेचे विकेंद्रीकरण, ग्राम स्वराज्य संकल्पना राबवणे आणि ग्रामीण भागातील विकास स्थानिक लोकांच्या हातात देणे, या सर्व उद्देशाने आपण हा दिवस साजरा करत असतो. क्लिअर? पहिलाच प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. कोणता रेल्वे डेपो दररोज 1.6 लाख लिटर पाण्याची बचत करून भारतातील पहिला वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो बनलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कांकरिया कोचिंग डेपो. बरोबर, कांकरिया कोचिंग डेपो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कमेंट करून सांगा हे जे काही कांकरिया कोचिंग डेपो आहे कोणत्या राज्यामध्ये येतं. या ठिकाणी बचत काय होते? तर दररोज सुमारे 1.6 लाख लिटर म्हणजेच वर्षाला अंदाजे 5.84 कोटी लिटर पाणी वाचवले जाते. कोणती टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे? तर कोच धुण्यासाठी वापरलेल्या पाण्याचे नैसर्गिक वनस्पती आधारित प्रणालीद्वारे शुद्धीकरण आणि पुनर्वापर रियूज करण्यात येणार आहे हे वॉटर. आणि उद्देश काय याच्या मागचा? तर गोड्या पाण्यावरील अवलंबित्व कमी करणे आणि शाश्वत रेल्वे कार्यप्रणालीला चालना देणे, या उद्देशाने या ठिकाणी हे सुरू करण्यात आलेलं आहे. तर भारतातील पहिला वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो कोणता बनला आहे? कांकरिया कोचिंग रेल्वे डेपो. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. भारतीय स्पर्धा आयोग म्हणजेच काय या ठिकाणी म्हणता येईल? तर भारतीय स्पर्धा आयोग CCI. बरोबर, तर या CCIचे प्रभारी महासंचालक डायरेक्टर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राकेश भानोट असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? राकेश भानोट असं त्यांचं नाव आहे. भारतीय स्पर्धा आयोगाच्या प्रभारी महासंचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक बी, राकेश भानोट असं त्यांचं नाव आहे. प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात. तर लगेच काय करूया, बाकीच्या नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. BROचे 29वे महासंचालकपदी हरपाल सिंग,
अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष के बालसुब्रमण्यम. CRPFचे नवीन DIG बनलेत रवी शंकर छबी. लोकसभेचे विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष बनलेत रवी शंकर प्रसाद. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया बनलेत डॉक्टर राजीव सिंग रघुवंशी. सेबीमध्ये कार्यकारी संचालकपदी डॉक्टर सदानंद दाते. राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाद्वारे संचालकपदी कृष्णकुमार ठाकूर यांची नियुक्ती. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाचे प्रमुख बनलेत वीर विक्रम यादव. इंडिगो या विमान कंपनीचे नवीन CEO बनलेत विल्यम वॉल्श. सेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेत कृष्ण कुमार सिंग. आणि भारतीय स्पर्धा आयोगाचे नवीन महासंचालक बनलेत राकेश भानोट असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14. स्वातंत्र्यानंतरची भारतातील पहिली मोठी खाजगी क्षेत्रातील सोन्याची खाण जोनागिरी गोल्ड प्रोजेक्ट कोणत्या राज्यामध्ये सुरू केली आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फॉर आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये पर्टिक्युलरली कर्नूल नावाचा जिल्हा आहे, त्या ठिकाणी तुगली मंडल प्रदेश या ठिकाणी हे सुरू करण्यात आलं आहे. प्रारंभ कधी आहे तर या खाणीतून मे 2026च्या सुरुवातीला व्यावसायिक उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे. उत्पादन क्षमता म्हणजेच या ठिकाणी प्रोडक्शन कॅपॅसिटी किती असणार आहे तर या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे 750 किलो ते 1000 किलो शुद्ध सोन्याचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट आहे, एम आहे. तर आंध्र प्रदेश राज्यातील कर्नूल जिल्ह्यातील तुगली मंडल प्रदेश या ठिकाणी जोनागिरी गोल्ड प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे, जो की आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत येतो. आंध्र प्रदेश स्थापना 1 नोव्हेंबर 1953. मुख्यमंत्री N चंद्राबाबू नायडू. राज्यपाल S अब्दुल नजीर. राजधानी अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान व्यंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी. आणि 3 महत्त्वाचे धरण सोमशिला, श्रीशल्यम आणि नागार्जुना सागर. पुढचा प्रश्न क्रमांक 5. युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक कोणी जिंकलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी श्रेया शांतनू मुंधाडा. काय नाव आहे? श्रेया शांतनू मुंधाडा असं त्यांचं नाव आहे. युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड EGMO 2026 मध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक त्यांनी जिंकलेलं आहे. ही जी काय ऑलिम्पियाड होती बरोबर, कुठे आयोजित करण्यात आली होती तर बोर्डो म्हणजेच फ्रान्स या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. सुवर्णपदक जिंकलं आहे श्रेया शांतनू मुंधाडा यांनी, ज्या की मुंबईच्या आहेत. रौप्य पदक जिंकलं आहे संजना फिलो चाको, ज्या की केरळच्या आहेत. आणि कांस्य पदक जिंकलं आहे शिवानी बराथ कुमार, ज्या की तमिळनाडूच्या आहेत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 6. एकात्मिक किनारी आणि सागरी नियोजनासाठी सागरी प्रादेशिक योजना सुरू करणारे पहिले भारतीय राज्य कोणते ठरले आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ओडिसा हे पहिले भारतीय राज्य ठरलं आहे. कशासाठी तर एकात्मिक किनारी आणि सागरी नियोजनासाठी सागरी प्रादेशिक योजना सुरू करणारं. भागीदारी कोणाकोणामध्ये आहे तर ओडिसा सरकारने नॅशनल सेंटर फॉर कोस्टल सोबत भागीदारी करून ही योजना सुरू केली आहे. ज्याच्या मागचा उद्देश काय तर 574 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवर मत्स्यपालन, पर्यटन आणि बंदर विकास यासारख्या आर्थिक घडामोडींचा समतोल राखणे आणि पर्यावरण संवर्धन करणे या उद्देशाने या ठिकाणी हे सुरू करणारं जे काही सागरी प्रादेशिक योजना आहे सुरू करणारं पहिलं भारतीय राज्य ठरलं आहे ओडिसा. ओडिसा ज्या राज्याची स्थापना 1 एप्रिल 1936 झाली. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माजी. राज्यपाल आहेत हरिबाबू कंबपती. राजधानी आहे भुवनेश्वर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान भितरकनिका, सिमिलीपाल आणि नंदनकनन. आणि 4 महत्त्वाचे धरण हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. बल्गेरियाची संसदीय निवडणूक कोणी जिंकलेली आहे आणि जे की वर्तमानमध्ये आता या ठिकाणी पंतप्रधान होणार आहेत बल्गेरिया या देशाचे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रुमेन रादेव असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रुमेन रादेव असं त्यांचं नाव आहे. बल्गेरिया बाल्कन प्रदेशातील एक देश आहे बल्गेरिया. त्या देशाची राजधानी आहे सोफिया. अध्यक्ष आहेत वर्तमानमधील इलियाना आयोटोवा. चलन वापरलं जातं युरो आणि त्या ठिकाणची अधिकृत भाषा आहे बल्गेरियन. बरोबर. तर रुमेन रादेव हे या ठिकाणी त्या ठिकाणी नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. ठीक आहे. प्रश्न आहे एखाद्या देशाच्या नवनिर्वाचित पंतप्रधानाबद्दल. तर 2026 मध्ये बाकीच्या वेगवेगळ्या देशाचे जे काही नवनवीन पंतप्रधान बनले आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. रवांडाचे आहेत जस्टिन नेस्नीयुम्बा. म्यानमारचे आहेत यू न्यो सॉ. जमैकाचे आहेत अँड्रू हॉलनेस. थायलंडचे आहेत अनुतीन चार्नविराकुल. फ्रान्सचे आहेत सेबॅस्टिन लेकोर्नो. मादागास्करचे आहेत रुपिन फॉर्च्युनाट झापिसांबो. जपानचे आहेत साने ताकाची. नेदरलँडचे आहेत रॉब जेटन. मंगोलियाचे आहेत उक्रल नॅम ओसोर. आणि बल्गेरियाचे आहेत रुमेन रादेव असं त्यांचं नाव आहे.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 8 1 सप्टेंबर 2026 रोजी टिम कुक यांच्यानंतर ॲपलचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए जॉन टर्नस असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? जॉन टर्नस असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी आता ॲपलचे नवीन CEO असणार आहेत. अगोदर कोण होते? तर टिम कुक. ठीक आहे. ऑप्शनमध्ये बाकीचे ऑप्शन आहेत. पर्याय क्रमांक बी मार्क जुकरबर्ग हे आहेत मेटाच म्हणजेच फेसबुकचे CEO. पर्याय क्रमांक सी सत्या नडेला हे आहेत मायक्रोसॉफ्टचे. आणि पर्याय क्रमांक डी जेन्सेन हुआंग हे आहेत एनव्हिडियाचे CEO. क्लिअर? या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून टिंबटिंब यांची निवड झालेली आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही. पर्याय क्रमांक ए रितेश देशमुख आणि पर्याय क्रमांक बी जेनेलिया देशमुख या दोन्ही जोडीचे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ म्हणजेच MSRTC बरोबर. तर याचं या ठिकाणी जे काही ब्रँड अँबॅसेडर आहेत त्यांच्यापदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10 कोणत्या राज्याने भारताची पहिली एकात्मिक महामार्ग अपघात काळजी प्रणाली प्रोजेक्ट संजीवनी सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्याच्या मागचा उद्देश काय? प्रोजेक्ट संजीवनीच्या मागचा तर महामार्गावरील अपघातातील मृत्यू कमी करणे आणि जलद आपत्कालीन वैद्यकीय मदत गोल्डन आवरमध्ये उपलब्ध करून देणे या उद्देशाने प्रोजेक्ट संजीवनी सुरू करण्यात आली आहे तेलंगणा राज्याच्या अंतर्गत. तेलंगणा ज्या राज्याची स्थापना 2 जून 2014 झाली. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला. राजधानी आहे हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मृगावानी आणि महावीर हरिणा आणि 2 महत्त्वाचे धरण सिंगूर आणि पोचरम. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11 कोणत्या राज्यातील छतरपूर आणि पन्ना जिल्ह्यांमध्ये केन बेटवा लिंक प्रकल्पाविरोधात चिता आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मध्य प्रदेश राज्यातील छतरपूर आणि पन्ना जिल्ह्यामध्ये केन बेटवा लिंक प्रकल्पाविरोधात चिता आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. या आंदोलनाचं या ठिकाणी स्ट्राईकच्या मागचं रिझन काय कारण काय? तर केन बेतवा लिंक प्रकल्पाअंतर्गत दौधन धरणामुळे होणारे विस्थापन वनाधिकार कायद्याचे उल्लंघन आणि अपुरे पुनर्वसन या विरोधात आदिवासी आणि स्थानिक ग्रामस्थांनी हे आंदोलन केलेलं होतं. कुठे आहे? मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत. स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री मोहन यादव. राज्यपाल मंगूबाई छगनबाई पटेल. राजधानी भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बंधवगड कान्हा पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनो आणि 4 महत्त्वाचे धरण गांधीसागर बनसागर बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 12 भारतामध्ये राष्ट्रीय लोकसेवा दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जात असतो? तर दरवर्षी पर्याय क्रमांक ए 21 एप्रिलला राष्ट्रीय लोकसेवा दिवस म्हणून आपण साजरा करतो. उद्देश काय? तर प्रशासनातील नागरी सेवकांच्या योगदानाचे कौतुक करणे आणि त्यांना जनतेची सेवा करण्यासाठी प्रोत्साहित करणे या उद्देशाने आपण हा दिवस साजरा करत असतो. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न 61व्या फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026चा जो काही किताब आहे तो कोणी जिंकलेला आहे? सिनी शेट्टी नंदिनी गुप्ता निकिता पोरवाल की साध्वी सतीश सेल? तर ज्या पण विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही. ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.